नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सुपरक्रॉप सेफ लिमिटेड एक कृषी रसायन आणि जैवतंत्रज्ञान कंपनीने इनोक्युलंट मायकोरिझा आणि इतर आवश्यक पोषक घटकांचे अद्वितीय संयोजन सुपर गोल्ड WP हे त्यांचे ग्राउंड ब्रेकिंग उत्पादन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. नवी दिल्ली येथे पारंपरिक वाणांच्या माध्यमातून पर्जन्य क्षेत्रातील कृषी जैवविविधतेचे पुनरुज्जीवन या विषयावरील बहुहितधारक अधिवेशनाच्या मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव डॉक्टर देवेश चतुर्वेदी यांनी पारंपरिक वाणांना प्रोत्साहन देण्यावर भर दिलाय. छत्रपती संभाजीनगर येथे शेतीमधील नवे तंत्रज्ञान व माहितीचा खजिना सादर करणारे सकाळ ॲग्रोवनचे भव्य ॲग्री एक्स्पो 25 हे कृषी प्रदर्शन यंदा 10 ते 13 जानेवारी दरम्यान दिमाखात होणार आहे. 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनासाठी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावर यंदा 100 हेक्टरवर नवीन फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. आंबा, ॲव्होकॅडो, आवळा, बेल यांसह इतर महत्त्वाच्या फळ पिकांच्या विविध 50हून अधिक वाणांची लागवड करण्यात येणार आहे. निर्यातक्षम फळ उत्पादने घेणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी दिली आहे. खानदेशात केळी दरात घसरण सुरूच आहे. केळीचे दर 1700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. सध्या कमाल दर 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल असे निर्यातक्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस मिळत आहेत, तर किमान दर 700 ते 900 रुपये प्रति क्विंटल असे आहेत. मध्यम दर्जाच्या केळीस 1000 रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा 30 साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. जिल्ह्याची दैनंदिन गाळप क्षमता 1,65,500 मेट्रिक टन आहे, तर त्यापैकी सहकारी कारखान्यांची गाळप क्षमता 74,350 व खाजगी कारखान्यांची 91,150 टन आहे. खानदेशात उन्हाळ सोयाबीनची पेरणी यंदा स्थिर राहणार आहे. पेरणी 2400 हेक्टरवर होईल असे संकेत आहेत, तर एकट्या जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे 199 ते 2100 हेक्टरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. जालन्यातील उटवत परिसरातील द्राक्ष बागांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत पडलेत. मागील काही दिवसात रिमझिम पाऊस झाल्यामुळे द्राक्ष आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होण्याची भीती सतावू लागली आहे. वेळ झाली आहे बातमीसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.